दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 20 जुलै रोजीची सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओमधून पाहतोय। दर्शक हो, सोलापूर जिल्ह्याची वरदायी असलेल्या उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये पाठीमागच्या 8 दिवसापासून सातत्यानं वाढ झालेली दिसून येते आहे। दौंडचा जो काही विसर्ग आहे तो दौंडचा विसर्ग पाठीमागच्या 3-4 दिवसापूर्वी चांगल्या पद्धतीने वाढला होता, मात्र काल पुन्हा तो कमी झाला आणि आज तो दौंडचा विसर्ग थोडाफार वाढलेला दिसून येतोय। आजची जर परिस्थिती पाहिली आपण तर दौंडचा जो विसर्ग आहे तो दौंडचा विसर्ग हा 4266 क्युसेक्स हा कालचा विसर्ग होता आणि आजचा जो दौंडचा विसर्ग आहे तो 4779 क्युसेक्स इतका दौंडचा विसर्ग आहे। म्हणजे कालच्यापेक्षा आज दौंडचा विसर्ग वाढलेला दिसून येतोय। आणि टक्केवारीमध्ये जर सांगायला गेलं तर उजनी धरणाची पाणी पातळी ही आजच्या स्थितीला वजा 24.26% इतकं आजची पाणी पातळी जी काल 24.90 TMS होती। म्हणजे साधारण बघायला गेलं तर आपण 0.70% धरण हे वाढलेले दिसून येते। अजूनही धरण हे प्लसमध्ये येण्यासाठी 13 TMC पाण्याची इतकी गरज आहे। उजनी धरणावरती काल पाऊस काही पडला नाही। एकूण जर पाऊस पाहायला गेला आपण तर 248 मिलीमीटर हा एकूण उजनीच्या धरणावरती पाऊस झाला दिसून येतोय। हवामान विभागानं आज पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट सांगितला आहे, येलो अलर्ट सांगितला आहे। त्यामुळे आजसुद्धा चांगल्या पद्धतीने पाऊस झाला तर त्याचा परिणाम हा पुणे जिल्ह्यातल्या होणाऱ्या पावसाचा परिणाम हा दौंडच्या आवकवरती होऊ शकतो आणि परिणामी जी काही उजनीची आवक आहे ती आवक वाढायला आपल्याला सुरुवात होणार आहे। त्यामुळे उजनी धरणात ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।